पुणे ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासात निलेश सोबत त्याची मैत्रीण होती आणि त्याच मैत्रिणीच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून निलेश अनेकांच्या संपर्कात होता। दिल्लीपर्यंत या मैत्रिणीची साथ निलेशला मिळाली, पण त्यानंतर निलेश हा एकटाच नेपाळपर्यंत गेला। पण दिल्लीपर्यंत या मैत्रिणीचा नंबर ट्रेस करण्यात आल्याचा पोलिसांना मोठा फायदा झाला। तो पुण्यातून 23 मे रोजीच फरार झाला आणि तो पोहोचला ज्या मार्गे पोहोचला तो मार्ग होता पुणे, कर्जत, रायगड, मुंबई, दिल्ली, गोरखपूर आणि त्यानंतर तो नेपाळमध्ये पोहोचला। नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तो तिथे 5 दिवस वास्तव्यास होता। मात्र तो सतत नेपाळमध्ये राहायचा नाही, बाहेर यायचा आणि परत नेपाळमध्ये जायचा। म्हणजे सोनोली गाव आहे उत्तर प्रदेशमधलं, त्या गावातही थांबायचा आणि काठमांडूमध्ये त्याचा देखील त्याचा वास्तव्य होता। नंबर ट्रेस होऊ नये यासाठी डिजिटल पेमेंट टाळण्यासाठी गुंड निलेश चव्हाणनं 2 लाखांची कॅश सोबत ठेवलेली। आपण कुणालाही ट्रेस होऊ नये यासाठी निलेश चव्हाणनं कार सुद्धा सोबत नेली नव्हती। तो मोबाईल वापरत नव्हता आणि डिजिटल पेमेंट करत नव्हता। मात्र दिल्लीमध्ये एका ठिकाणी निलेशनं गुगल मॅपचा वापर केला आणि त्याचवरनं निलेश गोरखपूरला जातोय याची माहिती पोलिसांना मिळाली। त्याच माहितीचा आधार घेत पोलिसांनी नेपाळ सीमेवरती जात धडक कारवाई करत निलेशला अटक केली। नेपाळला पळून जाताना निलेश चव्हाणला त्याच्या मैत्रिणी व्यतिरिक्त इतर कुणी मदत केली होती का याचा तपास आता पोलीस करतात। आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे निलेश हा हगवणे किंवा कसपटे कुटुंबाचा नातेवाईक नव्हता। असं असतानाही वैष्णवीचं बाळ त्याच्याकडे कसं आलं हा प्रश्न निकाली लावण्यासाठी पोलिसांनी आता त्या दृष्टीनं पुरावे गोळा करायला सुरुवात केली आहे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।